चिमणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटना समोर येतात. एकीकडे हे सर्व होत असताना अकोल्यातील एक अवलिया सेवानिवृत्त तलाठी सुनीलजी कल्लेसर त्यांनी गेल्या 20 वर्षापासून अनेक पक्ष्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. आपण त्यांच्या घरी आहोत आणि आपण नेमके त्यांनी कशा प्रकारचं हे कार्य केलं हे जाणून घेऊया. यापूर्वी त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही सर्व एवढे कार्य करतात, तुमचं पाठबळ असते त्याच्यात? माझं पाठबळ निश्चित असते आणि मला एक सांगायचं आहे, की आजच्या या अनिश्चित वातावरण, ताणतणाव, युद्धजन्य परिस्थिती, सगळीकडे असा मानसिक ताणतणाव असल्यामुळे आपल्याला एक मला सांगावं वाटतं, की अ, निसर्गाच्या सानिध्यात जर आपण गेलं, तर आपल्याला थोडी मानसिक शांती मिळेल आणि म्हणून प्रत्येकाने हे काम करावं आणि याच्यासाठी तो दुग्ध शर्करा योग होतो, की एक तर चिमणीचं पालन आणि प्लस आपल्याला मानसिक शांती. हं. त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते, की आपापल्या परीने त्यांनी चिमणी आणि इतर पशुपक्षी वाचवण्यासाठी मदत करावी. हं. दरम्यान एकीकडे चिमणी आता जे आपल्याला न न दिसल्यासारखीच आहे. दुसरीकडे आता अकोल्यात हा प्रयोग गेल्या 20 वर्षापासून सुनीलजी कल्ले सर करत आहेत. आपल्यासोबत सुनीलजी कल्ले स्वतः आहेत. सर काय सांगाल तुम्ही या विषयावर? मी मागील अनेक वर्षापासून म्हणजे लहान असतो तेव्हापासून हे पशुपक्ष्याची व्यवस्था करतो. कारण की माझ्या अंगणात दारामध्ये 2 मैना येत होत्या. एक लंगडी होती आणि एक आंधळी होती. दोन्ही सोबत चरायच्या. त्यांना मी दाणे टाकायचो. परंतु त्यांच्यासोबत बाकी पक्षी येऊन राहिले. पण मी हे विचार केला, की बा यांना जर टाकणं बंद केलं, बाकी पक्षींना जर टाकणं बंद केलं, तर यांना पण भेटणार नाही. मग खाऊ द्या. मग सर्वांना खात घालून काय हजारो लाखो पक्षी माझ्याकडे येतात. जवळपास 40-50 हजार पक्षी माझ्याकडे येतात. त्यानंतर मग मी जे जखमी पक्षी आहे किंवा जखमी प्राणी आहे, त्यांचाही उपचार करतो, डॉक्टरकडे नेतो किंवा माझ्या हातून जर फर्स्ट एड होत असेल तर फर्स्ट एड देऊन त्यांना मी म्हणजे चांगलं झाल्यावर सोडून देतो. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही भरपूर वेळ काम केलं. आता एकीकडे आता असे जखमी पक्षी असतात आणि या उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची निगा कशी राखावी काय सांगाल? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्याची निगा राखावी म्हणजे त्यांना पाणी वगैरे ठेवण्याचे यावं. आणि जंगलामध्ये अन्नधान्याचं काही राहिलेलं नसते. शेती वगैरे सर्व उन्हाळ्यामध्ये ते शेतीमध्ये पीक नसल्यामुळे तर पक्ष्यांना अन्नधान्य खायला मिळत नाही. त्यामुळे म्हणजे निसर्गामध्ये चांगले झाडे लावायचे आणि पावसाळ्यात चांगली झाडं लावायची आणि चांगले पक्ष्याला उन्हाळ्यामध्ये त्याची चांगली थंडगार व्यवस्था होईल. त्यांना थंडगार पाणी ठेवण्यात यावे, माठामध्ये पाणी ठेवण्यात यावे, कुंडीत पाणी ठेवण्यात यावे आणि अन्नधान्य थोडंफार टाकण्यात यावं. जेणेकरून पक्षी चांगले राहतील. जर कोणती जखमी आहे किंवा त्यांना काही झालेलं आहे, तर त्यांना उपचाराकरता त्या डॉक्टरकडे घेऊन जा, नाहीतर मग स्वतः जर फर्स्ट एड भेटायची असेल, तर त्यांना फर्स्ट एड द्या. सर तुमच्याकडून आमच्या एन-डी-टीव्हीच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? एन-डी-टी-व्हीच्या प्रेक्षकांना मी एक नम्र विनंती करतो, की कोणतेही पशु-पक्षी किंवा हे वनस्पती आहे किंवा झाडं आहेत, यांना जगवण्याचा प्रयत्न करा. दिवसेंदिवस हे लुप्त पाहत चाललेले आहेत. कमी-कमी होत चाललेले आहेत. आणि निसर्गामध्ये भरपूर बदल झालेला आहे. भरपूर केमिकलचे सर्वीकडे प्रसार झालेला आहे आणि सिमेंटचे रोड, सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. काही लोकं आपल्या टेरेसवर, काही लोकं सिमेंटच्या फरशीवर हे टाकतात, धान्य टाकतात. ते टाकू नये. त्यांची कॅल्शियमची चोच असते. ते दाणे खाताना त्यांच्या चोचीला मार लागते. त्याने रक्तस्राव होते आणि पक्षी मरतात. तर एखाद्या नरम भांड्यात किंवा मातीत टाकायचं. अशा ठिकाणी ते पक्षी दाणा वेचून खातात. दरम्यान हे होते सुनीलजी कल्ले सर आणि त्यांनी व्यवस्थित माहिती आपल्या एन-डी-टी-व्ही च्या प्रेक्षकांना दिली आहे. दरम्यान एकीकडे चिमणीला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात, तर दुसरीकडे अकोल्याच्या जे सेवानिवृत्त तलाठी सुनीलजी कल्ले सर आहेत आणि त्यांच्या सहचारिणी सुनीताताई कल्ले यांनी सुद्धा पक्ष्यांसाठी आता तुम्ही उन्हाळ्याचा दिवस सुरू झाले त्यासाठी दाना-पाणी ठेवावं असं आवाहन केलं आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, एन-डी-टी-व्ही मराठी, अकोला.